आपण ऍक्टिंग फील्डमध्ये करिअर करावं, ऍक्टिंग करावी, चित्रपटात काम करावं, तेव्हा तुला कधी असं वाटलेलं का स्वप्नात सुद्धा की तुला सिद्धार्थ आणि हेमंत बरोबर काम नाही? आणि हा ड्रेसचाच भाग आहे का इथे चमकी लागली? नाही, मला खरंच वाटलं नव्हतं की मला तुमच्या दोघांबरोबर कधी काम करायची संधी मिळेल. बट आय एम रिअली थँकफुल. आय वुड लाईक टू थँक producers of this film, Dadav sir, Shreyas ma'am, and of course Kedar sir, and yeah, of course both of you, because you guys supported me a lot, and I'm really thankful for that. Yeah. Thank you very much. केदार, ओके, केदार साठी पुन्हा एकदा प्लीज ही त्याची सुद्धा पहिली मराठी फिल्म आहे ऍज अ डायरेक्टर, अँड आय थिंक ही हॅज डन अ ऑसम जॉब. त्यामुळे केदार, तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. फर्स्ट फिल्म होती, याच्या आधी मी हेट स्टोरी 2 हिंदी फिल्म करून आलेलो होतो. खूप एक्सपेक्टेशन्स होत्या आणि ज्या प्रकारे मला सगळ्यांचा सपोर्ट मिळाला, प्रोड्युसर्स, ऍक्टर्स ऑर टेक्निशियन्स, आय थिंक सुपर टीम आमची जेल झालेली होती. असं मी तरी गेल्या 15 वर्षात एवढी जेल होणारी टीम बघितली नव्हती. थँक्स टू ऑल माय टीम मेंबर्स, प्रोड्युसर्स, एव्हरीबडी. थँक्यू व्हेरी मच. एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आमची ही जी टीम आहे ऑनलाईन बिनलाईन, त्यांचं ऍव्हरेज एज जर आपण काढलं तर ते साधारण 30 पर्यंत आहे. म्हणजे सगळेच तरुण आहेत. तरुणांनी तरुणांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी बनवलेली ही फिल्म आहे. आणि ही फिल्म झाली नसती जर ती त्याच एज कॅटेगरीमध्ये आहे. नॉट जोकिंग, सिरियसली. म्हणजे ऍव्हरेज होतंय ना, काही कसं आपण टोटल करतो आणि ऍव्हरेज होतं ना एकदम. त्यामुळे हेमंत दादा, कसं वाटतंय तुला? मला अतिशय छान वाटतंय. याच्या आधीचे खूप सिनेमे लिहिले ते सगळे नवरा बायको आणि मेवणी आली, धमाल उडाली, गावामध्ये तुकाराम नावाचा तरुण राहत असतो, याच्यामध्ये सगळं काही फिरत होतं. आणि हा सब्जेक्ट मला वाटतं महाराष्ट्र टाइम्स का कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये एक मोठा लेख आला होता. संपूर्ण पेपर जर आपण उघडला तर जेवढा पेपर होईल तेवढा लेख होता. त्याच्यामध्ये चित्र होतं, व्हिजिटिंग कार्ड एवढं चित्र, की रांगोळींनी असं फेसबुक लिहिलंय, एकाने नाकामध्ये सिगरेट घातली आणि त्यांनी तो ते शोषतोय. म्हणजे आपण किती ऍडिक्ट होत चाललोय हे सगळं दाखवणार ते होतं. आणि मला असं वाटलं की आपण जर महाराष्ट्र टाइम्स मध्ये गेलो तर आपल्याला कॉलम सेंटीमीटरचा लगेच रेट सांगतात. त्यांना त्या विषयाला काय एवढं महत्व द्यावं असं वाटलं की संपूर्ण पेपर त्यांनी तो भरून टाकला. मी पुण्याला राहतो, पुणे मुंबईचा माझा प्रवास आहे. एक दिवस मला रविवारच्या दिवशी असं दिसलं, 5 धारकांच्या डब्यामध्ये माझ्या समोर एक जण बसलेला, रिकामा होता डबा. त्यांनी मोबाईल काढला आणि तो काहीतरी काम करायला त्याच्यावरती. म्हणजे ठीक आहे, याच्यात काम चालू. 5-10 मिनिटानंतर तो मोबाईल थोडासा असा झाला तर मला दिसलं की एक मोटरसायकल काहीतरी घाटामधनं चालली. अरे हा गेम खेळतोय पाठी. मग ते कल्याण आलं, कर्जत आलं, त्याचा गेम चालू आहे. तो बाहेर बघायचा, नजर सेट करायची, ओके कल्याण आहे का, त्याच्या कर्जत आहे.